नमस्कार मित्रांनो, ज्ञान मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन विषयासह घेऊन आलो आहे. नवीन पॅन कार्ड आलेले आहेत, पॅन कार्ड 2.0. तर याच्याविषयी संपूर्ण इन्फॉर्मेशन बघणार आहे. हे नक्की काय आहे, जुन्या पॅन कार्डचं काय होणार आहे आणि नवीन पॅन कार्ड हे नक्की कशासाठी काढायचं आहे, तर सर्वांचं आपण माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. चॅनलवरती नवीन आले असल्यास चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरुवात करूया. पॅन 2.0 हे नक्की काय आहे याविषयी आपण माहिती घेऊया. पॅन 2.0ची गरज का निर्माण झाली त्याविषयी सुद्धा माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, सुरुवातीला फिजिकल स्वरूपाचं पॅन कार्ड होतं वर त्या संदर्भात भरपूर अशा अडचणी कधीपासून सरकारला येत होता. तर पूर्ण भारतामध्ये 78 कोटीपेक्षा जास्त पॅन कार्ड धारक आहेत आणि पूर्णपणे फिजिकल मोडने पॅन कार्ड आतापर्यंत वापरत होते. मित्रांनो, आता नवीन पॅन कार्ड 2.0 आलेले आहे. तर आता जुन्या पॅन कार्डचं काय होणार हे सुद्धा तुम्हाला प्रश्न पडलेला असेल. त्या संदर्भात सुद्धा आपण आता माहिती घेणार आहोत. तर सर्वात आधी आपण आता पॅन कार्डची सुरुवात केव्हापासून झालेली आहे त्याविषयी थोडक्यात माहिती घेऊया आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो. तर पॅन कार्ड हे आर्थिक क्षेत्रासाठी खूप महत्त्वाचे आहे. 1972मध्ये आयकर विभागाने सर्वात प्रथम पॅन कार्ड हे जारी केले. त्यानंतर परमनंट अकाउंट नंबर हा 10 अंकी हा असतो असं पॅन कार्ड विभागाकडून दिला जातो किंवा इन्कम टॅक्स विभागाकडून दिला जातो मित्रांनो. आणि हे सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट बनलेलं आहे. त्यासोबत ओळखपत्र नाही तर फायनान्शियल गोष्टीसुद्धा याचा वापर जास्त केला जातो. टॅक्स बुडविगिरी रोखण्यासाठी, चोरी रोखण्यासाठी, अर्थात टॅक्ससाठी हे आणण्यात आलेलं होतं. त्या संदर्भात जुन्या पॅन कार्डमध्ये सुरक्षेच्या दृष्टीतून काही त्रुटी होत्या, ज्यामुळे फसवणुकीच्या घटना वाढत होत्या. तसंच पॅन कार्डवरून एखाद्या व्यक्तीची ओळख चोरण्याचे प्रकारही घडत होते. त्यामागचं कारण म्हणजे सध्याचं पॅन कार्ड हे ऑपरेट करण्यासाठी जे सॉफ्टवेअर आहे ते 15 ते 20 वर्ष जुने आहे. यामुळे सॉफ्टवेअरच्या अडचणी होत्या. त्यासोबतच आता नवीन पॅन कार्डमध्ये ही प्रणाली डिजिटल पद्धतीने तयार करण्यात आलेली आहे. यामुळे नवीन पॅन कार्ड आता युनिव्हर्सल ID सारखं काम करेल. तसंच पॅन कार्ड 2.0 मध्ये नवीन आणि अधिक सुरक्षित अशी टेक्नॉलॉजी वापरली गेल्याने फसवणुकीच्या घटनांना नक्कीच आळा बसेल. यासाठी पॅन कार्ड 2.0 हे आणलेलं आहे. मित्रांनो, याच्यामध्ये नवीन अशी टेक्नॉलॉजी आहे आणि नवीन सॉफ्टवेअर आणि आधुनिक QR कोड याद्वारे 2.0 हे पॅन कार्ड नक्कीच सर्वांसाठी सुरक्षित आणि फायदेशीर असेल. तर त्यासाठीची आता आपण पुढे माहिती बघणार आहोत. पॅन कार्ड 2.0 मध्ये पॅन कार्डचे डिजिटलायझेशन केलं जाईल. थोडक्यात सांगायचं म्हणजे पॅन कार्ड हे यापुढे आपल्या कार्डच्या स्वरूपात म्हणजे फिजिकल स्वरूपात नसेल तर ते डिजिटल स्वरूपात आपल्याला उपलब्ध होईल. त्यामुळे फसवणुकीला आळा बसेल. पॅन कार्ड 2.0 मध्ये QR कोड हे एक खास वैशिष्ट्य आहे. यामुळे पॅन कार्ड धारकाचे नाव आणि पॅन क्रमांक हा QR कोडमध्ये लपविला जाईल आणि त्याद्वारे संबंधित व्यक्तीची ही ओळखसुद्धा लपवण्यात येणार आहे. आधार कार्डशी पॅन कार्ड हे लिंक करण्यात येणार आहे आणि आतासुद्धा बऱ्यापैकी पॅन कार्ड हे आधारला लिंक झालेले आहे. पॅन कार्ड 2.0 मध्ये वापरण्यात आलेले नवीन आणि प्रगत टेक्नॉलॉजी याद्वारे केवळ फसवणुकीला आळा नाही बसणार तर फसवणूक झाल्यावर तपासाला देखील गती मिळणार आहे. त्यामुळे पॅन कार्ड 2.0 हे नक्कीच आपल्यासाठी आता सुरक्षित आणि फायदेशीर ठरणार आहे. त्यासोबतच सायबर क्राईम आता मोठ्या प्रमाणावर सुरू झालेले आहेत. आपले OTP वगैरे हॅक करण्याचे प्रकार त्यामुळे दिवसेंदिवस वाढत होते. तर त्यालासुद्धा याद्वारे आळा बसणार आहे. नवीन QR कोड प्रणाली आहे त्याद्वारे नक्कीच प्रत्येक व्यक्तीची आणि संबंधित व्यक्तीची माहिती आपल्याला डिजिटाईज पद्धतीने प्राप्त होणार आहे. पॅन कार्ड 2.0 जर तुमच्याकडे जुनं पॅन कार्ड असेल तर तुम्हाला पॅन कार्ड 2.0 साठी अर्ज करण्याची गरज नाही आहे.
फक्त आधार कार्डसोबत तुम्हाला पॅन कार्ड लिंक करण्याची गरज आहे. पॅन कार्ड करण्यासाठी तुम्हाला इन्कम टॅक्स वेबसाईट incometax.india filling.gov.in यावरती लॉग इन करावे लागेल. त्यासोबत नवीन पॅन कार्ड तुम्हाला हे नवीन स्वरूपामध्ये फिजिकल स्वरूपात न मिळता डिजिटल स्वरूपात ईमेलद्वारे किंवा डिजिटल स्वरूपाने प्राप्त होणार आहे. नवीन पॅन कार्ड 2.0 आल्याने जुनं पॅन कार्ड बंद होईल का? तर याचं उत्तर मित्रांनो नक्कीच नाही असं आहे. कारण की सरकार हे पॅन कार्ड अपग्रेड करत आहे, पूर्णपणे डिजिटल करत आहे. त्यामुळे जुने पॅन कार्ड आपले हे चालू राहणार आहे असं सरकारने पूर्णपणे जाहीर केलेलं आहे. तर त्या संदर्भात कुठलीही घाबरण्याची गरज नाही आहे की बहुतेकदा अशी अफवा चालू आहे की जुनं पॅन कार्ड बंद होईल. तर तसं नाही आहे. तर ते सर्व फक्त आपला पॅन नंबर हा तोच राहील, फक्त डिजिटल स्वरूपात नवीन QR कोडसह ते आपल्याला डिजिटल करून घ्यायचं आहे. तर ते तुम्ही इन्कम टॅक्सच्या वेबसाईटवरून किंवा NSDLच्या वेबसाईटवरून सुद्धा करू शकता. ते अत्यंत सोपी पद्धत आहे. त्यावरसुद्धा आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ नक्कीच आपण घेऊन येणार आहोत. तर त्या संदर्भात तुम्हाला कुठलीही चिंता करण्याची गरज नाही. सोबतच आपला पॅन कार्डचा जो नंबर आहे तोच आपला कायम राहणार आहे. त्यासोबतच पॅन कार्ड 2.0 मुळे आयकर नोंदणी ही सुद्धा सोप्या पद्धतीने होणार आहे आणि कर चुकवेगिरीला नक्कीच आळा बसणार आहे. सोबतच बँकिंग व्यवहार, आर्थिक व्यवहार, ऑनलाईन व्यवहार याच्यामध्ये सुगमता येणार आहे. हे अधिक सिक्युअर आणि आपल्यासाठी फायदेशीर ठरणार आहे मित्रांनो. तर आधुनिक काळानुसार हा एक बदल आहे, तर तो बदल आपण आनंदाने स्वीकार करावा आणि त्यानुसार आपलं पॅन कार्ड अपग्रेड करून घ्यावं. त्यासोबतच आपण बऱ्याचदा जे फिजिकल पॅन कार्ड होतं ते बऱ्याचदा गहाळ व्हायचं आणि नवीन पॅन कार्ड आपल्याला प्राप्त करावं लागत होतं. आता हे डिजिटल स्वरूपात असल्याने तो हरवण्याचा धोकासुद्धा राहणार नाही. हा एक आपल्यासाठी मोठा फायदा आहे. अशाच नवीन माहितीसाठी ज्ञान मराठी विथ वर्ड या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच आपल्याला काही शंका असल्यास आपण कमेंट बॉक्समध्ये खाली कमेंट करू शकतात. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी एवढ्यावरच थांबू. पुन्हा भेटूया नवीन विषयासह. जय हिंद, जय महाराष्ट्र.